आणि नवनिर्वाचित दिशा हिनेही काही सर्वांना सांगितलं पप्पांची जी स्वप्न राहिलेली आहेत ती पूर्ण करायची, त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागेलच. अजून मोठा धन्यवाद, कारण तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेत 16 तारखेला आपण त्या आशीर्वादाचं मला सगळं फळ मिळालं. आणि जेव्हा अंकल मैं आपको एक बात बताऊँगी कि आप जो बोल रहे हो कि यहाँ पे रोज कम है वगैरह, तो मैं प्रॉमिस करती हूँ कि मैं इतना ज़्यादा काम करूँगी जो यहाँ पे लॉस हो चुका है। श्री सिद्धिविनायक ऐसा आपण सत्कार करत आहोत। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यानंतर दिशा 16 तारखेला नगरसेविका झाली। तुम्ही पहिल्यांदा त्याला बोलवलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने हम लोग का जो काम रहता है वो ताई तो करती है। जब लिफ्ट का प्रॉब्लम हुआ या बाकी कुछ प्रॉब्लम होता है तो ताई हो या काका हो, हम जिसको भी बोल देते हो आदमी ना नहीं बोलता है कभी कि हमसे नहीं होगा या हम नहीं करेंगे। दोनों जन काम करने वाले हैं। आपण हा जो एवढा शॉर्ट पिरियडमध्ये त्यांना बोलवून जो काही सत्कार त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। नगरसेविका म्हणून दिशाकडून काय काय कामं करून घेता येतील आणि ती कशी करून घेता येतील त्याचं त्यांनी शॉर्टमध्ये सांगितलंय तुम्हाला। सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही विश्वास दाखवून निवडून दिल्याबद्दल आणि दिशाला आशीर्वाद दिला त्याबद्दल। तर जसं मामाजींनी ते सांगितलं की त्यांनाही वाटलं की इथून मतदान कमी पडलं, तर त्या विषयावर बोलण्यासारखं आता काहीच नाही, आपण निवडून आलो आणि जी कामं जे मी तुम्हाला वचन दिलेलं तुमची जी काही कामं आहेत ती आपल्याला आता पुढे करायचीच आहेत। फक्त एवढ्या गोष्टीचा विचार करा की का आपण असं केलं, म्हणजे इथून का कमी मतदान झालं। कारण यादव साहेबांनी कामं केलेली, त्या अगोदर मी नगरसेविका म्हणून होती तेव्हाही कामं झालेली आहेत, कारण कामाला आम्ही जास्त प्राधान्य दिलं आहे आणि तोच विश्वास ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत। 5 वर्षातही आता आपल्याला कामं करायची आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागेल की आपण कुठे कमी पडलो। कारण मला एक विश्वास होता की नाही आपल्याला कमीत कमी 5-6 हजाराची लीड भेटेल, पण ठीक आहे, एक देवाची कृपा होती, सुनीलजींचा आशीर्वाद होता म्हणून आपण निवडून आलो आणि सर्वांची मेहनत होती। कारण ह्या इलेक्शनला खरं तर जुने नवीन सर्व एकत्र आले आणि मामाजींसारख्या जे जुने कार्यकर्ते म्हणून त्यांनी काही आठवणी सांगितल्या सुनीलजींच्या आणि तेव्हा त्यांनी एकत्र काम केलेलं आहे, तर त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आज आपल्याला मिळाले आहेत। आणि तुम्हाला मी एवढा विश्वास देते, आता 6-7 तारखेला महापौर बसल्यानंतर महानगरपालिका BMC मध्ये आम्ही रोज बसणार आहोत, तेव्हा नगरसेविका म्हणून दिशा तिथे हक्काने काम करणार आहे, तर तुम्ही त्याच हक्काने तुम्ही तुमची कामं घेऊन येऊ शकता। आणि जसं आता देसाई साहेबांनी सांगितलं की लिखित कामं द्या, जी काही कामं करायची असतील ते लिखित करा आणि फॉलोअप घ्यावं लागेल। आणि निश्चितच तुम्हाला मी सांगते महानगरपालिकेमार्फत जी काही कामं आहेत ती मी नक्की पूर्ण करेन, जेणेकरून आता त्या अफवा गेल्या आहेत की 5 वर्षांनी असं व्हायला पाहिजे की तुम्ही सांगायला पाहिजे नाही बाबा हीच नगरसेविका म्हणून
आम्हाला हवी आहे, कारण हा एक विश्वास असतो. सुनीलजीने कामालाच प्राधान्य दिलं 5-10 वर्ष, आणि त्यांनी जी कोरोनामध्ये कामं केलेली आहेत, निस्वार्थ कामं केलेली आहेत, स्वतःची तब्येतही न बघता त्यांनी जनतेसाठी आपला टाईम दिलेला आहे. तर या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवू आणि नवनिर्वाचित दिशा हिनेही काही सर्वांना सांगितलं, पप्पांची जी स्वप्न राहिलेली आहेत ती पूर्ण करायची, त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागेलच. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 5 वर्षामध्ये कामं करून दाखवायची आहेत, आणि आज तुम्ही इथे बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यामध्ये आपण काम करतो, तर मला एक सर्वांना सांगायचं आहे की आपण कोणाला न घाबरता, खरं म्हणजे आपण काही गोष्टींना आपण घाबरतो की नाही बाबा आम्ही याच्या विरोधात जाणार, आपल्याला कामं करून घ्यायचे, आपल्याला कोणाच्या विरोधात जायचं नाही. त्यामुळे पहिलं तर आपण स्वतःला मजबूत करा आणि न घाबरता तुम्ही माझ्याकडे या काम करून घ्यायला. कारण जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आपणच जर घाबरत नाही तर सर्व कामासाठी तर तसं होऊ शकत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला एकच विनंती करेन, पहिलं घाबरणं सोडा, कारण आपण समाजामध्ये काम करतोय, आपण कोणाची चोरी करत नाहीये. जय श्रीराम. सर्वात आधी तर खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल, आणि अजून मोठा धन्यवाद कारण तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेत. 16 तारखेला आपण त्या आशीर्वादाचं मला सगळं फळ मिळालं. आणि जेव्हा अंकल मैं आपको एक बात बताऊँगी कि आप जो बोल रहे हो कि यहाँ पे रोज कम है वगैरह, तो मैं प्रॉमिस करती हूँ कि मैं इतना ज़्यादा काम करूँगी जो यहाँ पे लॉस हो चुका है. तुम्ही हक्काने जसेच पप्पांकडे जायचा, तुम्ही आईकडे पण काम करायला जायचं, माझ्याकडे पण तुम्ही येऊ शकता. माझ्या वडिलांना काम करताना जवळून पाहिलं आहे लहानपणापासून, आणि जसं आपण कोविडचा एक म्हणजे आपण एक्झाम्पल देतो, मी जर त्यांच्यासोबत कोविड शेअर केलं तर मला माहिती आहे मी माझ्या वडिलांची काळजी करायची आणि माझे वडील तुमची काळजी करायचे, तर मी ते जवळून बघितलं आहे. तर तुम्ही माझ्यावरती विश्वास जे आणि आशीर्वाद दिला आणि विश्वास जे दाखवला आहे ते नेहमीच असं माझ्या पाठीशी राहू द्या. मी तुम्हाला फक्त एवढंच प्रॉमिस करीन की मी आहे 5 वर्ष तर मी काम करीनच, आणि मी तुम्हाला प्रूफ करून दाखवेन की माझ्या पुढे जे नाव लागले मी ते नावाला असंच नेहमी राहू दे. जय हिंद, जय सर्व आपले रहिवासी तसेच संध्याकाळी दिशा जातो, त्यांचा सल्ला घेतो. कोणतीही अडचण आली तरी पण आपण त्यांचं पहिलं मत घेतो किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि मगच पुढची चालना करतो. तर अशा नगरसेविका, त्यांची मुली आता नगरसेविका झाली आहे, तर आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे. आपली काही समस्या असेल तर त्यांच्याकडे जावं. त्या कधीच कोणाला असं वेळ नाही म्हणून कधी सांगत नाही. तुम्ही कोणत्याही वेळी गेलात तरी ते सांगतील, मी विचार करते, तुम्हाला परत फोन करेन. त्या फोन करतात, आपल्याला फॉलोअप करतात. तर अशा नगरसेविका मिळणं दुर्मिळ आहे. कारण माझी इथे 50 वर्ष झाली. या म्हणजे माहितीप्रमाणे आतापर्यंत मला स्वतःला कधी अशा नगरसेविका किंवा नगरसेवक आतापर्यंत मला इथे मिळाले नाही ज्यांनी आम्हाला फॉलोअप केलं. कधीच नाही. आपण कधी पण गेले, सुनीलबाईंकडे पण गेलो, आपण ताईंकडे पण गेलो. आता तुझी परीक्षा आहे तर आम्ही तुला पण त्रास देणार, पण अशीच कामं करत राहा. आणि तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. सिद्धिविनायक सोसायटीतर्फे पुन्हा तुम्ही इकडे येत जा आणि आमचे प्रॉब्लेम जे काय असतील, समस्या असतील त्या सॉल्व्ह करत जा, आणि तुम्ही करणार ही आशा बाळगतो. धन्यवाद.